नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे योगेश भावसार. तुम्हाला आज फिश टँकमध्ये काय काय वस्तू लागतात त्याची मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. फिश टँकमध्ये तुम्हाला आहे ना हे टॉय पण लागतात. हे टॉय आहे, हा कॅमेरामॅन आहे, हा खालीवर होतो. हा बास्केटमॅन आहे, हा पण खालीवर होतो. ऑक्सिजनवरती चालणारे आयटम आहे. हा फ्रॉग आहे, हा पण खालीवर होतो. हा फ्रॉग. हे शाल आहे, शिंपलं म्हणतो आपण याला. हे पण खालीवर होतं. हे असं उघडझाप होतं, याच्या आतमध्ये मोती आहे, असं खालीवर होतो तो. हा ड्रॅगन आहे, हा पण असा खालीवर होतो. प्लांट आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये आहे ते अवेलेबल. हे बघा, तुम्हाला जो कलर पाहिजे तो अवेलेबल आहे. हे बघा, हा सायपनिंग पाईप आहे, जेणेकरून आपल्याला पटकन पाणी काढायचं असलं तर काढता येतं. आणि याच्या खाली आहे ना नोझल लावलेलं आहे, जेणेकरून फक्त घाणच येणार, खडे वगैरे येणार नाही, मासे पण येणार नाही त्यातनं. हे फिल्टर आहे, मोठ्या साईजचं फिल्टर आहे, स्पंज फिल्टर म्हणतो याला. हे तुम्ही 3 फुटाच्या वरच्या टँकला लावू शकतात आपण. हे पूर्ण सेट असतो हा. ही सगळ्यात स्मॉल साईज आहे, त्याच्यानंतर ही मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा. हे गोटी फिल्टर आहे, यातनं पण ऑक्सिजन येतं आणि फिल्टर पण होतं. हे पॉवर फिल्टर आहे, हे त्याहून हे थोडंसं मोठं आहे. ही साईज स्पंज फिल्टर आहे, याच्यात स्पंज आहे आणि वरती हेड लावलेलं आहे. हा थोडासा मोठा आहे त्याच्याहून. हा बॉडीगार्डचा फिल्टर आहे, हा खूप चांगला फिल्टर आहे. हा जॅपनीज फिल्टर आहे, हा टिकायला मजबूत आहे. हा बॉडीगार्डचा जम्बो फिल्टर आहे, हा सर्वात मोठा पंप आहे. हा टॉप फिल्टरचा मोठा पंप आहे. हा आपण जेव्हा तुमचं टॉप फिल्टर लावतो तेव्हा वापरला जातो हा, किंवा खराब झालं तेव्हा पण वापरला जातो हा पंप. मिनी फिल्टर आहे, त्यातला टॉप फिल्टरमधला हा मिनी फिल्टर आहे. हा टॉप फिल्टरचा स्वभावचा पंप आहे. हा सगळ्यात मोठा पंप आहे हा. त्याच्यानंतर हा जो आहे झायलॉनचा, हा पण हा टॉप फिल्टरचा स्पंज फिल्टर आहे हा. आणि तुमचं इवन कधी फिल्टरचं मधला स्पंज खराब झाला, त्याच्यात फिल्टरचा स्पंज पण आपल्याकडे अवेलेबल आहे. फिल्टरमधला टॉप फिल्टरमधला स्पंज पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हा पण आहे नॉयलॉनचा फिल्टरचा स्पंज आहे. हा सायलेंट पंप आहे, डबल वेचा आहे सायलेंट पंप, आवाज करत नाही आहे. हा पण डबल वेचा पंप आहे, हा थोडासा लाईटली आवाज करतो. हा सिंगल वेचा पंप आहे. हा सिंगल वेचा सायलेंट पंप आहे, हा आवाज करत नाही, लावल्यानंतर पण काहीच वाटत नाही चालू आहे का बंद आहे. हे हीटर आहे, टेम्परेचरसाठी वापरला जातो. जेव्हा पण आपण नवीन फिश टँक घेतो, कधी कधी मासे मारायला चालू होतात, पण जर ह्या फिश टँकमध्ये तुम्ही जर हे हीटर लावला तर तुमचे मासे एकदम व्यवस्थित टिकतात. त्यासाठी हा वापरला जातो. हा टेम्परेचर हीटर आहे. हा लाईट आहे, हा सबमर्सिबल लाईट आहे. हा विथ शॉक प्रूफ आहे. हा जेणेकरून पाण्यात जर लावलं त्याला शॉक लागत नाही. हे आपल्याकडे सर्व साईजमध्ये अवेलेबल आहे. अर्धा फूट, 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट, 4 फूट पर्यंत. हा बॅटरी पंप आहे, कधी उन्हाळ्यात वगैरे लाईट गेली तर आपल्याला सेलवरती हा बॅटरी पंप चालू होतो, जेणेकरून आपल्याला पटकन त्यांना ऑक्सिजन देता येईल. हा पोस्टर आहे, हा आपण जी ॲक्वेरियमची ग्लास घेतो त्याच्या मागच्या साईडला लावण्यासाठी हा पोस्टर वापरला जातो. हा 1.5 फुटाचा पोस्टर आहे. आपल्याकडे याच्यात 1 फुटापासून भेटेल, 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फूट, 2 फुटापर्यंत भेटेल आपल्याकडे. आहे हा आपल्याला असा पोस्टर असतो, हा प्लास्टिक कोटेड असतो. हा पाण्यात जरी लावला तरी खराब होणार नाही. हा एकदम चांगल्या क्वालिटीतला आहे. हा टू वे पोस्टर आहे.
मागच्या साईडने पण लावता येतो आपल्याला, असा पण लावता येतो आणि असा पण लावता येतो. हा 3D पोस्टर आहे. हा ना, हा वन साईडचा आहे, पण हा 3D पोस्टर आहे. याच्यात तुम्हाला लावल्यानंतर एकदम असं असं पुढे आल्यासारखं वाटेल हे स्टोन. हा पहा 3D मधला पोस्टर आहे हा. बघा याच्यात स्ट्रक्चर कसं दिसतं आहे. एकदम ग्लोसी स्ट्रक्चर आहे यातलं. लावल्यानंतर छान दिसेल आपण. हे पहा कॅसल बघून घ्या, हे पण लावता येतं आपल्याला. टँकर आहे, हे पण छान दिसतं पाण्यामध्ये लावल्यानंतर. ही टायटॅनिक बोट आहे, 2 याच्यात येते टायटॅनिक. हा ड्रम आहे. या ड्रमच्या होलातनं मासे आरपार जातात, त्याच्यामुळे हे पण लावणं खूप चांगलं दिसतं. यातनं ऑक्सिजन पण काढता येतं तुम्हाला. हा एक किल्ला आहे, हा पण छान दिसतो. यातनं पण तुम्हाला ऑक्सिजन काढता येतं. हे पण एक कॅसल आहे, हे बघ हे ओपन होतं. हे अशा प्रकारचे भरपूर कॅसल माझ्याकडे अवेलेबल आहे. हां, जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या शॉपला व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.